नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलवरतीच म्हणजेच कोमल रेसिपीज या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज मी दालचा बनवणार आहे. दालचा रोज खाल्ला तरी कंटाळा येणार नाही एवढा छान लागतो. इथे मी वाटी मसूरची डाळ आणि मुगाची डाळ घेतली. इथे तुरीची डाळसुद्धा घेऊ शकता. स्वच्छ धुवून कुकरला 3 शिट्ट्या घ्यायच्या. डाळ शिजल्यानंतर चांगली घोटून घ्यायची म्हणजे दालचा चांगला होतो, घट्ट होतो. डाळ शिजल्यानंतर चांगले घोटून घेतल्यावर कढईमध्ये 2 चमचे तेल घालून घेणार. तेल चांगलं कडकडीत गरम झालं की त्याच्यात पाव चमचा राई आणि पाव चमचा जिरं घालून घ्यायचं. दोन्ही चांगलं तडतडून द्यायचं. आणि नंतर त्यामध्ये कढीपत्ता घालून घ्यायचा. बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा. हलकासा नरम झाला कांदा की त्यात लसूण पाकळ्या घालून घ्यायच्या. लसूण ठेचला नाही तरी चालतो, छान मॅश होतो नंतर लसूण. एक बारीक चिरलेला टोमॅटो. सगळं चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आणि याच्यात मी बारीक कट केलेली हिरवी मिरचीसुद्धा घालणार आहे. हिंग घालून घ्यायचं पाव चमचा. पाव चमचा हळद घालून घ्यायची. दालचा तुम्हाला किती तिखट हवं आहे त्याप्रमाणे तिखट घालून घ्यायचं. व्यवस्थित मिक्स करून डाळ आपण घोटून घेतली होती त्यात थोडं पाणी घालायचं म्हणजे जास्त पातळही नाही जास्त घट्टही नाही झालं पाहिजे. दालचा हा घट्टच छान लागतो. खूप छान चांगली उकळी येऊ द्यायची. चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि चांगली उकळी येऊ द्यायची. इथे मी चिंचेचा कोळ घातलेला आहे म्हणजे डायरेक्ट चिंच न घालता ती भिजत घालून त्याचं जे पाणी आंबट पाणी असतं ते घातलेलं आहे. तो व्हिडिओ स्किप झाला आहे. आपला दालचा रेडी आहे. तुम्हाला दालच्याची रेसिपी कशी वाटली नक्की सांगा. ऑल टाईम फेवरेट आहे माझी ही रेसिपी. आणि याच्यावर मस्त तुपाची धार. तुम्हाला जर ही रेसिपी साधी सोपी रेसिपी जर आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.